इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। विद्युत फीडर बंद करताना चूक झाली। डीपीवर चढलेल्या मुस्ती गावाच्या कुमार तानाजी घाडगे वय वर्ष 27 या तरुणाला 11,000 वोल्ट विजेचा धक्का लागला। त्याचा जागीच मृत्यू झाला। जमिनीपासून 35 फुटावर त्याचा मृतदेह लोंबकळत राहिला। तब्बल 4 तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला। शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी मुस्ती शिवारात दुर्घटना घडली। 5 वर्षात एकसारखी दुर्घटना दुसऱ्यांदा घडली आहे। संगदरी व मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी राचप्पा नागप्पा बचुटे यांच्या शेताजवळ 2 डीपी ट्रान्सफॉर्मर आहेत। 1.5 महिन्यापूर्वी मुस्ती गावाचे काही डीपी संगदरी गावाच्या फिल्डरवर घेतले होते। ही बाब लाईनमनच्या ध्यानात राहिली नाही। त्याने नेहमीप्रमाणे मुस्तीचे फीडर बंद करून घेतले आणि संगदरीच्या फीडरवर सुरू असलेल्या डीपीवर कुमार याला चढवले। परिणामी दुर्घटना घडली। कुमार याला महावितरणाच्या कामाचा काहीसा अनुभव होता। 3 भाऊ असलेल्या घाडगे कुटुंबातील कुमार हा छोटा मुलगा। तो अविवाहित होता। आपल्या गावाची लाईट कशी काय नाही, गावच्या डीपीत काय बिघाड झालाय हे पाहण्यासाठी तो डीपीवर चढला होता। त्याला जमादार याने प्रवृत्त केले होते। त्या डीपीवरून वीज पुरवठा सुरू होता। वर चढल्यावर तारेला त्याचा हात लागला आणि शॉक लागून कुमारचा जागीच मृत्यू झाल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले आहे। या प्रकरणी लाईनमनवर गुन्हा दाखल झाला आहे। डीपीवर चढल्यावर विजेचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना देखील जमादार याने कुमार घाडगेला डीपीवर चढविले आणि त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी जमादार विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील तपास करीत आहे। दरम्यान मुस्ती शिवारात गेल्या 5 वर्षात ही दुसरी दुर्घटना आहे। या आधी देखील 15 ऑगस्ट 2021 रोजी 21 वर्षीय लक्ष्मण तोरकडे या तरुणाचा मृत्यू झाला होता। वीज पुरवठा सुरू करण्यासाठी तो डीपीवर चढला असता विजेचा शॉक लागून अशाच प्रकारे लटकून त्या तरुणाचा मृत्यू झाला होता। माझ्या लहान भावाने माझ्या शेतामध्ये आमच्या घरी झोपलेला होता। आपण हे जमादार देवीदास विठ्ठल जमादार यांनी माझ्या भावाला फोन केलता। पहिला 2-3दा माझा भाऊ त्याचा फोन उचलला। मी येत नाही म्हणला, तरी कोट्यावर येऊन माझ्या भावाला त्याने 10 मिनिटाचं काम आहे म्हणून घेऊन जाऊन डीपीवर जाऊन हलगर्जीपणाने करून चालू करून माझ्या भावाचा घात करण्यात आलेला आहे। मला माझ्या भावाबद्दल मला न्याय पाहिजे। किती वाजता झाली ही घटना? 1:40ला ही घटना झाली। मला कॉल आलता फक्त मला 2 वाजता। मी त्या स्थळी गेला तर माझा भाऊ डीपीवर अडकलेला होता। नेमकं तुमचे भाऊ काय करत होते? आमचे भाऊ टेम्पोररी असंच आमच्या भावाला 100-200 हे करून डीपीवर चढवायचं, काय तर करायचं हे असं चालू करत होते। गावात वायरमॅन राहून पण असं आमच्या भावाला हलगर्जीपणा नाही। कोण घेऊन गेले होते सोबत त्यांना? त्यांनी एकटे चालता फक्त शेतात घरी आमच्या। त्यांना माहीत नव्हतं का म्हणजे लाईट चालू आहे बंद आहे? तिथं वर गेल्यावर त्यांनी खाली येऊन फोन चालू करून काय केला काय त्यांनी वर घटना। तुमची मागणी काय आता? माझ्या भावाला लवकरात लवकर माझ्या भावाला न्याय पाहिजे, परत लवकर शिक्षा होईल। मी वळसंग पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे। तरी मी वळसंग पोलीस स्टेशन यांना मी कळकळीची विनंती करतो, आरोपीला लवकरात लवकर अरेस्ट करा आणि माझ्या भावाला न्याय मिळवून द्यावे। हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में। कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स, गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा। तो ये सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ। हमारा पता बेगमपेट मार्केट, सोलापुर। कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266।